नमस्कार भावांनो, तुमच्या भाऊच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. लय दिवस काय म्हणलं यूट्यूबला व्हिडिओ टाकला नाही, मग आजचा काय व्हिडिओ जरा हटकेच. कमेंटमध्ये सगळ्यांना सांगायचं, ज्यांना कोण धामणं खाली नसेल त्याने कमेंटमध्ये सांगायचं. आता आपण जात आहे धामणं खाय, लगेच 2 मिनिटात धामणं झाला. फायनली भावांनो आपण आलो धामणं झाडापाशी. त्याच्या आधी आपला कापूस आहे. कसा काय कापूस आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. या सरातीपा धामणं झाड 2 आहेत, ते एक आणि एक. हे आपला कापूस सध्या त्या खाली खूप धामणं पडले. एक धामण आले चांगला भेटला आपल्याला. हे पहा, फायनली आपल्याला वरचा बी धामणा भेटलाय. पाहून घ्या, हे पहा असं धामणा झाड आहे. खास या झाडाला तेवढे पिकले नाही धामणं भावानो. या झाडाला सगळ्यात जास्त पिकले. हे पहा, आपल्याकडे काय नाही कॅमेरा धरणार कोणी, त्यापेक्षा तुम्हाला असं दाखवतो. पहा हे काळे काळे काळे, पहा किती काळे झाले. म्हणशाल हिरवे, ते मोबाईलमध्ये जास्त हिरवे दिसायले. फायनली भावांनो आपण डायरेक्ट झाडावर जाऊन तोडूया. आता कसं आहे, आपण बघूया झाडावर. हा, आता फायनली आपण आलेलं आहे धामणाच्या झाडावर. पहा असे धामणं आता काळी झाली भावानो. काय सांगतो मला म्हणजे आली. हे पहा, हा या अशी मजा आहे ना भावानो खायची धामणं. डायरेक्ट हे घेऊन खाण्यात तितकी मजा नाही भावानो, डायरेक्ट झाडावर येऊन खाण्यात आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, धामणं घेऊन खाण्यापेक्षा आणि डायरेक्ट झाडावर येऊन खाण्याची ही मजा वेगळीच आहे. कारण ही मजा फक्त शेतकऱ्याची पोरच घेतात. असं जर एखादा की माणूस राहिलं उभं आणि आपण म्हणलं पोटभर धामणं खातो उभं राहून तरी चालते भावनो. कारण इतका धामणच असा पिकलाय ना, आता काही दिवसात उंगून जाते. कारण पाखरं लई आलेत. तेव्हा पाखराची जाळी टाकली येऊ नये म्हणून, काय माहिती तरी यायले पाखरं. तुम्ही म्हणशाल धामणं पक्के कसे पिकलेत. पा काळे ढकच. हे पा इथले तर माझ्या खाली थोडे. तुम्हाला थांबा इथून रेगून दाखवतो. शपा पा हे फाटापा कसे काळे डकत झाले. हे पा लय धामण पिकला भावनो, काय सांगतो नाही. पा तुम्ही एकदा आवश्यक खाय या धामणं. हे पा शेपा हे पा फाटे. हे पा पहा भावानो कशा फायनल अशी मजा
खऱ्यानं म्हणजे गावाकडचे पोरं घेऊन शकतात. पा कसे धामणं आलेत. बा 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 पा पा 2-3 तोडली तुम्ही शेलाने घेणार आहे आपण खाऊन. कसं आहे ग पास धामणा झाड नाही. फायनली ते तिकडे एक झाड दिसते ना भावनो हे नीट ते झाडाला म्हणजे खऱ्यानं ते इतका गोड आहे ना याच्यापेक्षा बी लय गोड आहे. पण त्याचा त्या झाडाचा विषय असा आहे की ते अवघड फाटेला म्हणून आपण जात नाही इंटरेस्ट घेत नाही त्या झाडावर. अशी जागी बसून तोडायचे खिस्सा भरायचा. ते म्हणशाल किती तोडले पाहून घ्या. फायनल धामणे असे खूप तोडली आपल्या मोठी इतकेच बसतात. हे असे राहतात धामणं. बा काही जणाला माहीत नसते पा धामणाचं फळ कसं आहे. आपण फायनल त्या धामणा खाली गेल्यावर त्याचे दाखवूया. या झाडाचे येतात तर आणि थोडे तोडतो मित्रांनो मग झाडावर उतरतो. असे तोडायचे काम आहे त्या जागी. असे जास्त पिकल्यामुळं तोडाय सोपे जातात. आपला कापूस आहे खालून ये कसं आहे भावानं. आता झाले आपले भाव धामणं तोडणं. आता आपण उतरत आहे खाली. तुम्ही म्हणाले एका हातात मोबाईल एका हातातून एका हातानं उतरायले कसं त्याचा विषय नाही. हे पहा धामणा झाड रेगाय सोपं आहे म्हणून एका हाताने रेगते माणूस. पॅन्ट पा किती मळाली. जाऊ दे आपण शेतकरी आहे त्याच्यात काय मळाली नाही मळाली तरी आपलं काय. अशा खालून लय पिकतात भाऊ पा. वरी जेवढे आणि खाली तेवढे. हे पा फायनली आपण आज जात आहे. आज जात नाही सॉरी बा. आता आपण जात आहे घराला. जे मी झाडावरून धामण म्हणून लागलो ना ते हे धामण होता भावनो. धामण इतका गोड आहे ना त्याचे फक्त खालचेच खाणे लागतात. वरी जाऊन काय हे खाण्यात मजा नाही. ते फाटे अवघड येतात. धामण पा टप्पू टप्पू. झाड आहे धामणं पा. हे लय गोड आहे त्याच्यापेक्षा गोड आहे भावनो धामण.
भावानो कोणा धामणं पाहिजे ते ते पहा, असे 2 झाडं येतात. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा. इंस्टाची ID आहे माझी, ID सर्च करा इंस्टाग्रामला आणि जरूर फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा. बाय बाय.